खरंच सांगतेय, आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत. मी नाही बिलीव्ह करत. तुमच्यात काहीतरी झालं असेल. हे सांग ना, काहीतरी झालंय ना. अगं मी सांगते ना, आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत. अगं तुम्ही आयुष्यभर काय असेच राहणार आहात का? लग्न झालं तरी सुद्धा फ्रेंड्स सारखे राहणार? हळू बोल ना, आई आताच आहे, ऐके. घ्या, तुला अजून काही हवंय का ग? नाही नको. काकू तुम्ही पण या ना, बसा आमच्याबरोबर नूडल्स खा. नाही नको बाई, माझं मनच लागत नाहीये कशात. काय झालं काकू तुम्हाला? अगं भाऊजी आले नाहीयेत अजून. तुझी ही मैत्रीण भांडली ना त्यांच्याशी, तरी मी तिला सांगतेय नको भांडूस. खूप हळवे झालेत ग ते, पण ही कुठे ऐकायला. तेव्हापासून जे गेलेत ते अजून आले नाहीयेत. आई मी भांडले ना, मी बघून घेईन ते आले की. तू ये चायनीज खायला, ये ना. हो बाई, बघितलंस अशी वागते ही. आता भाऊजी कुठे गेलेत कोण जाणे. ते आल्याशिवाय काही चैन पडणार नाही बघ मला. आवरून घ्या चला. अक्षय, अक्षय मी आहे रे, वसुधा काकू जेवायला बोलवायला आले. चल. अक्षय तुझा फोन वाजतोय. अक्षय देऊ का रे फोन? लवकर या, जेवायचं. वा, कियू कॉलिंग. कियू नाही कॉलिंग, सुरुंग कॉलिंग, सुरुंग. वा ग वा, वैश्वदा वैश्वदा ग कशी ग गोड. तू करेक्ट वेळेला आलीस आणि कियू तू पण ग्रेट, करेक्ट वेळेला अशी दिसलीयस. वा वा वा. काकू तू कियू कॉलिंग काय आहे हे? काकू हा ऐक ऐक, मी तुला सगळं एक्सप्लेन करतो. सांगा. तुला वाटतं ना तसं खरंच काही नाहीये. हा म्हणजे अगं माझं लग्न झालंय आता. हा मी आले होते ना लग्नाला. काकू ऐक ना, हे बघ तसं खरंच काही नाही. मी अमृता बरोबर खूप सुखी आहे. हो 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 बरोबर आहे. पण मग हे काय आहे कियू कॉलिंग? ते सुचत नाहीये ना. मी सांगते ना तुला काय आहे ते. हे बघ, आज दुपारी ती नकटी म्हणजे अमृता रे माहेरी गेली आहे आणि कियाराचा नेमका फोन आलाय रात्री, कियू कॉलिंग. हे बघ, तुम्हाला ना अगदी खरं सांगू शकतोस हा अक्षय. तुला माहितीये खूप प्रामाणिकपणे मी तुला सपोर्ट केलाय या कियाराच्या बाबतीत. मला वाटतं की तुम्ही दोघे एकत्र असावं, खरंच मनापासून वाटतं. कारण ती कोणती ती नकटी, ती अमृता, तिची आणि तुझी जोडी नाही रे चांगली दिसत. कशी आहे ती? तू किती राजबिंड आहेस. तुमची जोडी म्हणजे ना अशी ती कटी पतंग अशी खाली रसा तळायला जाणारी. आणि तू आणि कियाराची जोडी म्हणजे उडती पतंग. काय परफेक्ट जोडी दिसते रे तुम्हा दोघांची. म्हणून देवाशपथ सांगते, मला ती नकोय या घरात. कोण? ती अमृता नकटी. तिला घालवण्याच्या मागे असते मी. हे नेमकं कियू कॉलिंग आलंय. आता तुझी पाळी. आता तू मला खरं खरं सांगायचं, हे काय आहे? मी तुला खरंच सांगतोय. मी खरंच तसं खरंच काही नाहीये जे तुला वाटतं ते. म्हणजे बघ, हा ही मला कधी कधी फोन करते, पण मी नाही रिसीव्ह करत. कारण हो माझं अमृता बरोबर खूप चांगलं चाललंय. हो का? हो, सो तसं खरंच काही नाहीये. घे तुझा सुरुंग घे. मी तुला जेवायला बोलवायला आले होते. ये. हो पण काकू खरंच तसं काहीच मी खरंच पटलंय. मनोहर तसा हरणारा नाही. तुला तर माहितीच आहे, मनोहर म्हणजे बॉक्सर आहे, बॉक्सर, बिग बॉक्सर. साधा सुद्धा समजू नकोस. किती पण पाठीवर पडला ना, तो लगेच उभा राहील परत.
आणि मग लगावेल ठोस ते समोरचा. अमृता, माझ्याशी पंगा घेतलायस काय? मग भोग आपल्या कर्माची फळं. त्या कियाराच्या डॅडलाच फोन करतो. उचला उचला उचला. नाही उचलला, हरकत नाही. या तिजोरीचं दार आहे ना, ते फोनच्या बेलनी नाही उघडणार. त्यासाठी प्रत्यक्ष त्यांच्या दरवाजावरची बेल वाजवावी लागणार. टिंग टॉंग. आणि तिकडे म्हणजे घाडग्यांसारखं नाही. मी काय घेऊन आलोय हे जेव्हा त्यांना कळेल ना, तेव्हा असं माझं जंगी स्वागत होईल ना तिकडे. बघच तू. कुठलाही खटाटोप न करता त्या तिजोरीचा दरवाजा उघडणार आहे. नको किल्ली, नको साबण, नको ठसा, फक्त मनोहरची जीभ. वा वा. मिस्टर महेश सावंत, आय एम कमिंग. काय हो, बरं वाटतं ना तुम्हाला? नाही, आज तुमची ठुमरी नाही, कपडे बदललेले नाहीत. मला वाटलं जेवण झालं तरी कपडे बदलाल तुम्ही. घ्या पाणी घ्या. तुमची वरख लावलेली वेलची. घेऊ. झोप नाही यायची तुम्हाला त्याशिवाय. दमायला झाले आज खूप. पडीवर खूप करती होती, कामही खूप होत, झोपही येते. झोपा माता लवकर. अरे हो, जरा चष्मा ठेवता का केस मध्ये? हो ठेवते. गुड नाईट. हो. काय 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 झालं? कुठे चाललाय? जर चष्मा द्या. कशाला? काय झालंय? अहो, दुकानातल्या पेढीवरून 6 पुष्कराज, 5 माणकं आणि काही पाचू आणले. ते इथे घरच्या पेढीच्या तिजोरीत ठेवायचे. झोपेमुळे विसरूनच गेलो. द्या, मी ठेवते. एवढं दमाला झालं आणि तुम्ही कुठे चाललायत? तरा तरा. मी येते ठेवून खाली, पटकन येते. थँक्यू म्हटलेलं चालेल का? मग एकदा म्हणून नाही भागणार. जप करावं लागेल थँक्यूचा. हो 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 हो, तो सारखा चालू असतो मनातल्या मनात. हो का? हो, तुम्हाला नाही म्हणत थँक्यू. मग बाई कुणाला? देवाला. तुमच्यासारखी सहधर्मचारिणी दिली म्हणून. पुरे आता. चला झोपा लवकर. दमाल झालंय ना. आलेच मी. माई, हम्म? माई, फार काळजी वाटते हो अक्षयची. अक्षयची? का बुवा, काय झालंय? जे घडू नये ते घडले. ते बघ, काय ते स्पष्ट बोल. कोड्यात बोलू नकोस. माई, खरं नाहीच बोलायचंय, पण काय बोलणाऱ्याचं तोंड दिसतं ना, आणि वाईटपणा सगळा पदरात येतो बोलणाऱ्याच्या. पण खरंच सांगते माई, मला ना राहवत नाहीये. बोलणं भागच होणार आहे. बोल, काय बोलायचंय? अक्षय सुखात नाहीये अमृता बरोबर. उगीच वाटेल ते बोलू नकोस. उचलली जीभ, लावली टाळ्याला. बघा माई, मी म्हंटल होतं ना, बोलणाऱ्याचं तोंड दिसतं, त्यालाच वाईटपणा येतो. पण मी खरंच सांगते, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. अक्षय ना अजूनही गुंतलाय कियारामध्ये.